हाय हॅलो नमस्कार, मी रेशमी शेळके तू तुझी ओळख यामध्ये तुमचे स्वागत करते आहे। आजचा दिवस मला खूप छान मस्त आनंदाचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। मी 2 दिवसापूर्वी रिलायन्समधून महिन्याच्या किराणाची खरेदी केली होती आणि माझ्या महिन्याच्या किराणाची खरेदी खूप जणींना आवडते। त्याच्यामुळे मला अशाही रिक्वेस्ट येतात की दरवेळेला की तू काय आणतेस, माझं नेहमीच असतं ते सामान। आणि महिन्याला जे प्रत्येक गृहिणीला ठरलेलं असतं की तिच्या घरी कुठल्या गोष्टीची काय हवंय काय नको हे सगळ्या गोष्टी ठरलेल्या असतात, त्याप्रमाणे मी चालते। पण माझं थोडंसं वेगळं आहे की मला फक्त ज्या गरजेच्या गोष्टी असतात मी तेवढ्याच आणते, अननेसेसरी कुठली एकही गोष्ट नसते, कारण माझा महिन्याचा ठरलेला एक बजेट असतो। पण ह्या वेळेला मी रिलायन्समध्ये गेली कारण दरवेळेला डीमार्टला जाते आणि डीमार्टला ह्या वेळेला मला जायला मिळालं नाही कारण की ऑफिसवरनं सुटली आणि माझं पूर्ण आता थोडंसं रुटीन मला बदलायचं आहे की कधी कुठली गोष्ट केव्हा करायची, थोडंसं लवकर झोपायचं आणि अशी थोडी ॲक्टिव्हिटी घ्यायची। आणि त्यासोबत मी माझं काम म्हणजे इन्स्टावरती रील्स असू दे किंवा यूट्यूबवरती शॉर्ट्स असू दे किंवा फुल ब्लॉग करण्याचा जो प्रयत्न करते आहे तो थोडासा सक्सेसमध्ये जावा त्यासाठी। त्याच्यासाठी मी रिलायन्समध्ये गेली होती। बट रिलायन्समध्ये ना मी पहिलं काय काय सामान आणलं ते तुमच्यासोबत मी शेअर करते, त्याच्यानंतर डीमार्टमध्ये जाणं माझ्यासाठी योग्य आहे की रिलायन्समध्ये हे मी एंडिंगला तुम्हाला सांगेन। त्या अगोदर मी आणलेलं आहे थोडंसं खाऊच्या ह्याच्यामध्ये हे आणलेलं आहे, कारण आता यश ना थोडंसं स्नॅक्समध्ये ना चिवडे वगैरे खायला त्याने स्टार्ट केले, त्याच्यामुळे मी हे आणलं। थोडीशी पार्लेची बिस्किट पण तो खायला स्टार्ट केलेला आहे। कधी रविवारी वगैरे मला उशीर झाला उठायला आणि मग तो पटकन म्हणतो की मम्मा मला खायचं, मग दूध वगैरे दिलं आणि मग पार्लेची बिस्किट दिली तर उत्तमच आहे। त्याच्यामुळे थोडी त्याला ही बिस्किट पण आणली आणि काल पण मी थोडंसं चिवडे वगैरे आणले होते। त्याच्यानंतर हे सॉस लागतोच दरवेळेला, थोडंसं हे पण आणलं सॉसेस, कधी कधी ब्रेड सोबत वगैरे स्लाइस सोबत किंवा सँडविच वगैरे देते त्याच्यामध्ये लावण्यासाठी। त्याच्यानंतर मॅगी जी आमचा वीक पॉईंट आहे म्हणून एकदा तरी मी खातेच कधीतरी वगैरे असं। त्याच्यानंतर हे बेसन तर मस्ट आहे, तसंही अजून एक डब्बा आहे, डब्बा मीन्स एक अर्धा किलो नुकतंच वापरण्यात आले। त्याच्यामुळे रिलायन्समध्ये ना कंपनीचेच असतात प्रोडक्ट, त्याच्यामुळे हे पण रवा आहे आणि हा आहे चण्याचं पीठ। त्याच्यानंतर डिटर्जंटमध्ये आम्ही एक साबण आणलंय का आणि पावडर जे होत्या ते ऑलरेडी मी वापरण्यात घेतलेले आहेत। आयनसाठी पण साबण आहे, टूथपेस्ट पण आहे तशीच आहे आणि एक डिटर्जंटचं लिक्विड होतं ते सुद्धा मी वापरण्यात घेतलेलं आहे। त्याच्यानंतर मला याच्यामध्ये फक्त जिराचं होतं कारण मोहरी वगैरे खडे मसाले ऑलरेडी आहेत घरामध्ये। त्याच्यानंतर हे भांडी घासायचे साबण हे आहेत, एक छोटासा जॅमचा पॅकेट आणलंय। त्याच्यानंतर हे नेहमीप्रमाणे मंथली सायकलसाठी आणि हे संपलं होतं वेलची, त्याच्यामुळे वेलची सुद्धा आणली आणि देवाच्यासाठी ती अगरबत्ती संपली होती मग ती सुद्धा आणली। आता माझं जिथे वाशी लायब्ररीचे मार्केटमध्ये मी होती तिथे आता जाणं येत नाही, त्याच्यामुळे मला ज्या छोट्या गोष्टी असतात देवाच्या वगैरे ते आणायला पॉसिबल होत नाही म्हणून मी आणलं। त्याच्यानंतर मीठ आणि ॲज नेहमीप्रमाणेच ह्या तेलाच्या पिशव्या रिलायन्समध्ये 145 रुपीजला पर केजी आहे, तर ह्या 3 घेतल्यात। एक होती माझ्याकडे तर ती मी आत्ताच काढली आहे। त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी ह्या वेळेला खूप जणी मला बोलतात की ताई तू लूजमध्ये कडधान्य लूजमध्ये डाळी घे, लूजमध्ये जे काही तू घेशील ना ते तुला खूप चांगलं परवडेल, म्हणून थोडासा वेळ जास्त काढला कारण रिलायन्स हे माझ्या घराच्या बाजूला आहे। त्याच्यामुळे मग मी हे थोडंसं बासमती तांदूळ घेतलाय जो की 69 रुपीजला आहे। त्याच्यामुळे एक अर्धा किलोपेक्षा थोडासा जास्त घेतलाय, कधीतरी वगैरे बिर्याणी कधी काही पुलाव वगैरे असं काहीतरी खायला सुचलंच तर। त्याच्यानंतर ही डाळी घेतली, त्यावेळेला लूजच्या डाळी घेतल्यात, ह्या पण एक किलोच्या आसपास असेल, ही अर्धा किलो आहे, ही अर्धा किलोपेक्षा जास्त आहे आणि ही सुद्धा 1 किलोच्या थोडी कमी आहे। आणि त्याच्यानंतर ही अख्खा मसूरची जी मला खूप म्हणजे लागते। त्याच्यानंतर हा लूजमध्ये तांदूळ घेतलाय, तांदूळ मी 5 किलो घेतले, एक ऑलरेडी मी वापरण्यात घेतलाय आणि हे आहे 2.5, त्याच्यामुळे पॅकेज खूप छोटे होते त्याच्यामुळे मग मी 3 पोर्शनमध्ये वापरला, म्हणजे तुम्हाला दाखवायचंय म्हणून मी हा तांदूळ घेतलाय जो की बासमती मोगरा आहे, 49 रुपीजला पर किलो पडतो। त्याच्यानंतर ही लूजची साखर आणि हे नाश्त्यामध्ये काही आणलं नाही कारण की पोहे ऑलरेडी आहेत, साबुदाणा पण बर्नीमध्ये भरलेला आहे ऑलरेडी। बस एवढंच मी 2000 मध्ये माझं सामान भरलेलं आहे। दरवेळेला काय होतं की जेव्हा मी डीमार्टला जाते ना तर ह्याच्यामध्ये ना अजून काही गोष्टी इन्क्लूड असतात, म्हणजे खूप काही गोष्टी येतात माझ्या
तर ह्या वेळेला खूप कमी मिळालेत. माझा खर्च तेवढाच झालेला आहे 1983 म्हणजे 1983 वगैरे असं झालेलं आहे, म्हणजे 2000च्या मध्येच झालेला आहे तो खर्च. पण जर मी हेच डीमार्टला जर गेली असते ना तर डीमार्टला पण तेवढाच माझा खर्च झाला असता. पण ह्याच्यामध्ये अजून 3-4 तरी कुठल्या तरी गोष्टी आल्या असतात. जसं माझं हे आलं असतं चीज स्लाइस जे होते, मी नेहमी आयश आणतेच, तर ते चीज स्लाइस वगैरे आले असते. त्याच्यानंतर तेलाची बॉटल पण आली असते याच्यामध्ये, जी आता मला घ्यावी लागेल पुढच्या महिन्यामध्ये. तर असं डोक्यात माझ्या होतं की ह्यावेळेला तेलाची बॉटल वगैरे घ्यायची, पण बजेट एवढा झाला की नंतर मी म्हटले ठीक आहे जाऊ दे, नको घेऊया. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये अजून एखादी मला काहीतरी आलं असतं, जर मी घेतलं असतं तर मग मी आयशे एक अजून एक्स्ट्रा हे घेतलं असतं, आणखी ह्यात 1-2 घेतले असते. अजून मी ह्याच्यामध्ये हे केलं असतं, खोबरं घेतलं असतं, सुखं खोबरं घेतलं असतं. हे माझ्या डोक्यामध्ये होतं की हा महिना जाईल, सुखं खोबऱ्याने जाऊ शकतं, तेलाने वगैरे जाऊ शकतो. पण आता रिलायन्समध्ये माझा 2000च्या ह्याच्यामध्ये बजेट झाला होता, त्याच्यामुळे मी ती गोष्ट घेतली नाही. आता पुढच्या ह्याच्यामध्ये मला ती इन्क्लूड करावी लागेल, सुखं खोबरं, तेलाची बॉटल आणि त्याच्यामध्ये अजून काही गोष्टी. सो मला एवढंच सांगायचं की रिलायन्समध्ये माझा जास्त खर्च झाला, कारण रिलायन्समध्ये त्यांचे स्वतःचे पॅकेजिंग नसते. तर नेक्स्ट टाइम मी जाईन तर डीमार्टमध्येच जाईन, जेणेकरून मला ज्या माझ्या महिन्याच्या ठरलेल्या गोष्टी त्या मला घ्यायला मिळतील. आणि रिलायन्समध्ये गेल्याने काय होईल की त्यांची स्वतःची ओन पॅकेजिंग नाही आहे. ती लोक कंपनीचे प्रोडक्ट MRP वाईज थोडं डिस्काउंट देऊन सेल करतात, पण डीमार्टमध्ये त्यांचं स्वतःचं ओन पॅकेजिंग असतं, प्लस ती लोक कंपनीचे सुद्धा प्रोडक्ट सेल करायला ठेवतात, पण त्यांचे ओन पॅकेजिंग असल्यामुळे ते त्यांचा कमी रेट असतो. आणि महत्त्वाचं म्हणजे की डीमार्टमध्ये डाळी प्रचंड महाग आहेत, इव्हन लूज डाळी सुद्धा महाग आहेत. आणि रिलायन्समध्ये जर काही घ्यायचं म्हणाल तर जे लूजचे प्रकार असतात, तांदूळ आणि डाळी मला स्वस्त वाटल्या. रिलायन्समध्ये मला प्रचंड स्वस्त वाटलं. डाळी आहे किंवा हे तांदूळ आहेत किंवा हे तांदूळ, तर हे रिलायन्समध्ये स्वस्त आहे. नेक्स्ट टाइम मी जेव्हा मला महिन्याचं सामान भरायचं असेल ना, तेव्हा मी रिलायन्समध्ये फक्त लूज गोष्टी आहेत, जसं तांदूळ आहेत किंवा डाळी आहेत, ह्या मी पहिल्या भरून ठेवेन. आणि नंतरचं जे काही हे शेवट जे मला छोट्या छोट्या गोष्टी लागतात त्या मी डीमार्टला जाईन, म्हणजे जुईनगरच्या डीमार्टला जाईन, कारण पनवेलला गेली तर मग माझा पुन्हा खर्च होऊ शकतो रिक्षाचा वगैरे. म्हणून मग ह्या ज्या तेलाच्या पिशव्या सुद्धा मला डीमार्टमध्ये स्वस्त वाटतात. बाकी इवन बाकीचे प्रोडक्ट, आता हे मी 40 रुपयाला घेतलं आहे रिलायन्समध्ये, पण हेच 25 की 26 रुपयाला डीमार्टमध्ये आहे, म्हणजे खूप फरक पडतो. नंतर मग एकदा का रिलायन्समध्ये गेलं आणि एवढं सगळं सामान भरलं आणि त्यात पुन्हा काढणं, तर ते मला थोडंसं नको वाटलं. म्हणजे चला ठीक आहे, झाली गोष्ट, नेक्स्ट टाइम लक्षात ठेवू. म्हणून आता ह्याच्या पुढे जाईन तर मग डाळीसाठी आणि तांदूळसाठीच रिलायन्समध्ये जाईन आणि बाकीच्या गोष्टींसाठी फक्त डीमार्टमध्ये जाईन. सो मला खूप टायमाला ना विचारलं होतं की ताई तू एकदा रिलायन्समध्ये जा, कारण मी असं कधी माझ्या शॉर्ट्स व्हिडिओमध्ये पण म्हटले की ते रिलायन्स वगैरे आहे, तर तिकडनं काही ना काहीतरी वस्तू वगैरे मला माझ्या मैत्रिणीने सांगितलं होतं. म्हणजे खूप साऱ्या सबस्क्रायबरनी बोलले होते की रिलायन्समधून तू बघ, म्हणजे आम्हाला कळेल की रिलायन्समध्ये जायचं की नाही. आणि मी ना इव्हन तिथे जे शॉपिंग करणार होते त्यांना पण विचारलं की तुम्हाला रिलायन्सपेक्षा डीमार्ट बेटर वाटतं की रिलायन्स, तर त्या म्हणतात की रिलायन्सला जायचं असेल तर फक्त डाळी आणि लूज प्रोडक्ट घेण्यासाठी, म्हणजेच तांदूळ आणि डाळीसाठी. बाकी जर काही गोष्टी हव्या असेल तर डीमार्टमध्ये. आणि डीमार्टमध्ये खूप साऱ्या व्हरायटीज असतात, खूप सारे सेक्शन असतात, त्याच्यामुळे आपल्याला ज्या गोष्टी हव्या असतात त्या आपण घेऊ शकतो. आणि माझं तसं नसतं, मी फक्त ठरलेल्या बजेटप्रमाणेनुसार गरजेच्या गोष्टी घेत असते. सो असं होतं माझं हे रिलायन्सचं महिना किराणा शॉपिंग होती. नेक्स्ट टाइम डीमार्टला जाईन तेव्हा मी प्रॉपर करेन. ह्यावेळेला थोडंसं माझं ढासळलं आहे, पण एनिवेज ठीक आहे. सगळं अनुभव आपल्याला सगळे सारखेच मिळत नाही. तर बघू, आता मी हे आवडते. आय होप तुम्हाला हे क्लिअर झालं असेल. आणि मला सुद्धा डीमार्टलाच जाईन मी नेक्स्ट टाइम, आणि कुठलंही सामान वगैरे घ्यायचं तर डीमार्टलाच जाईन. रिलायन्समध्ये जाऊन थोडंसं माझी गडबड झाली. एनिवेज चला, आता हा व्हिडिओ इथेच थांबवते. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ माझा आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, आनंदी राहा. आई वडिलांना अजिबात विसरू नका. तुम्हाला जे हवं ते करा. बाय.